जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय या शहराचे उत्खनन करताना सापडले, तर याचं उत्तर आहे कूड. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना म्हणतात, तर संत नामदेवांना म्हणतात. ठीक आहे. तिसऱ्या प्रश्नाचं आहे उत्तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक यास म्हणतात, तर वॉल्टियर यांना म्हणतात. ठीक आहे, वॉल्टियर. तर आपल्या चुकीची जोडी पाहिजे होती प्रभाकर आचार्य आत्रे सांगितलेलं आहे त्यांना, तर प्रभाकर म्हणजे भाऊ, महाराजला आपण प्रभाकर म्हणतो. चला ठीक आहे. त्याच्यामुळे पहिल्या क्रमांकाचे जे आहे ते उत्तर चुकीचं आहे. पुढचं आहे आपल्याला खशाबा फुटबॉल, हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्लीमध्ये नाही, हे वडोदराला आहे. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. इथे 1959 लिहायचं होतं. इथं मुंबई केंद्राचे प्रशिक्षण सुरू 1982 लिहिलं तरी चाललं असतं. आणि इथं परदेशी आणि खाजगी चॅनेल्सला परवानगी, असं उत्तर होतं याचं. त्याच्यानंतर पुढचं आहे आपल्या इथं मूर्त, प्राचीन स्थळे, वस्तू, वास्तू, हस्तलिखित शिल्पे, कोणतीही दोन लिहायची होती तुम्हाला. मौखिक परंपरा व त्यासाठी वापरली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती, कला सादर करण्याच्या पद्धती, हे उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर आपल्याला पुढची रिकाम्या जागा घेऊ. इथं फ्रान्स पाहिजे होतं, ब्रिटिश म्युझियम पाहिजे होतं, लंडनमध्ये सालार्जंग म्युझियम भारतात आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेला आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री, असं आहे. त्याच्यानंतर याची थोडक्यात टिपा द्यायची उत्तरे आपण लाईव्ह क्लासमध्ये घेऊ. ठीक आहे, स्पष्टीकरणासहित जे उत्तर आहे. रिकाम्या जागा फटाफट मी सांगतो. ठीक आहे, सविस्तर उत्तर वगैरे नंतर घेऊत आपण. त्याच्यानंतर इथं संसदेला उत्तर आहे, संसदेला. त्याच्यानंतर पुढचं आहे इथं हरित क्रांती, उत्तर हवं होतं. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पहिलं वालं बरोबर उत्तर होतं, दुसरं वालं उत्तर चूक आहे, तिसरं वालं बरोबर आहे. संकल्पना स्पष्ट करायची होतं, ते लाईव्ह क्लासमध्ये घेऊत आपण. सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, सरकार स्थापन करणे आणि पक्षीय कार्यक्रम, हे त्याचे राजकीय पक्षाचे ठळक वैशिष्ट्य आहे. रामोशी पुण्यामध्ये येते, महाराष्ट्र हे ओरिसा किंवा विदर्भात येते, दोन्हीपैकी एक काहीतरी लिहिलं तरी चाललं असतं. कोलाम यवतमाळ महाराष्ट्रात येते आणि मुंडा छोटा नागपूर झारखंडमध्ये येते, झारखंडमध्ये. या उत्तर आपण एका प्रश्नाचे उत्तर थोडक्यात सांगायचे होते.